चला आंबेकर टीम दोन्ही ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल करायचं आहे। आज जर आपण पाहिलं तर आपलं गाव आपला स्वाभिमान एक संकल्पना राबवली गेली आणि या संकल्पनेतून हे पर्व आपल्याला आजमावलं जातं। या भोलाई क्रिकेट क्लब आंबेघर भोलाई चषक 2025 ची स्पर्धा आज जर स्पर्धा आपण पाहिली ते चांगलीशी स्पर्धा चला मॅचला होती सुरुवात। दोन ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय। टॉस हारल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवत असताना आपण पाहतोय ते विवर टीमला। आज जर आपण पाहिलं विवर टीमनं हा पहिला विजय संपादन केला। धावा थांबवण्याचा जरूर प्रयत्न केला। भमकर टीमला तिथपर्यंत मजल मारता आलेली नाही। ज्याप्रमाणे विकेटचं पतन होत गेलं धाव। चला चेंडूची पूर्तता करा, नवीन चेंडू द्या। चला मॅचला होती सुरुवात। पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर आर्यन धनावडे हा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी हा पर्याय निवडला गेला आहे। सुरुवात केली जाईल। दोन ओपनर जोडी मैदानामध्ये उतरले जाते। अक्षय चिकणे आणि ऋतिक ही दोन जोडी मैदानामध्ये उतरले गेले। पहिला चेंडू घेऊन निघतोय। डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। सुरुवात केली जाईल। जर आपण पाहिलं तर आर्यनकडे ती क्षमता आहे, चांगल्या व्हेरिएशन आहे आणि आज पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहतो। या पेस केला, पटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथं मिड विकेटच्या रिजन मध्ये तिथपर्यंत चेंडू जास्त तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण केले जात आहेत। डॉट चेंडूला सुरुवात झाली। दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा जमवल्या गेल्या। अक्षय आणि आपलं जरूर खातं खोललं होतं पण तिसऱ्या चेंडूवरती शिकार ठरला तो म्हणजे आर्यन याचा। त्याला आता या मॅच मध्ये मोठं काही करता आलं नाही। 2 धावांचं योगदान देऊन परतला जातो। या आता संकेत हा मैदानामध्ये उतरला जाईल। दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये आज बरेच बंधू आपल्या टीमसाठी धावून आले होते पण आज या दोन जोडीला काहीतरी करावं लागणार आहे। चांगली धावसंख्या जमवावी लागणार आहे। पुन्हा एकदा आर्यन हा गोलंदाजीसाठी तयार होताना आपण पाहतोय। शिवाजीवाडी बोगोलीचे सुपुत्र जर आपण पाहिलं तर अशोक पारठे यांचं इथं आगमन झालंय। त्यांचं आपण स्वागत करूया भोलाई देवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये। चांगला चेंडू आहे, वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला जातो। या होतही डॉट बॉलची संगत। संधी होती, संधी गमावली जाते। शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तयार होता।
हातामध्ये चेंडू येत आहे तोच हातामधून निष्ठून गेला. जीवदान दिलं जातं या संकेतला. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2-1 म्हणजे 2 धावा 1 विकेटचं बदल आपल्याला धावफलकावरती समीकरण बघायला भेटलं जातं. या एका षटकाचा खेळ संपल्यानंतर आता थोडीशी अडचणीत आहे ते म्हणजे आंबेकर 11 संघ. टॉस जिंकलाय जरूर. पुन्हा एकदा धाडशी निर्णय घेतलाय. धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. आजचा सामना 2 धावा. योगेश हा गोलंदाजी मार्गवरती येताना पाहतो. या एक चांगली फटकेबाजी राहिली होती. चांगली गोलंदाजी राहिली होती आणि या जेव्हावरती त्याला सामनावीरचा पुरस्कार भेटला होता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघतोय. थोडासा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. खाली राहिलेला चेंडू डॉट चेंडू जरूर केला जातोय. सुरुवात चांगली राहिल्या. धावा जमवाव्या लागतील आंबेकर 11 संघाला. पुन्हा एकदा थोडासा आता उसळी देणारा चेंडू म्हणजे 2 टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. योगेशकडे ती क्षमता आहे. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर विवर टीमकडून ओपनिंगसाठी कधी बॉलिंग केली होती, कधी दुसऱ्या क्रमांकाला गोलंदाजी केली होती. म्हणजे ज्या ज्या गोलंदाजीसाठी आलाय त्या वेळेला चांगली गोलंदाजी केली. यावेळी फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि शेवटच्या क्षणाला हा झेल पकडला जातोय. होतंय विकेटचं पतन. दुसरा फलंदाज संकेत ऋतिक बाद होऊन परतलाय. म्हणजे 2 जोडी ओपनिंग जोडी म्हटलं तर बाद होऊन परतलेत. तितकाचा खेळ करता आला नाही या 2 जोडीला. ओपनिंग जोडी जशी खेळ करावा तसा खेळ मात्र इथं पाहायला भेटला गेला नाही. पुन्हा एकदा जबाबदारी येणाऱ्या फलंदाजांवरती आल्या. दोन चेंडू डॉट गेल्यानंतर एक मोठा फटक्याची रिस्क उचलली गेली होती आणि बाद होऊन परतला जातो. या आता प्रफुल्ल हा मैदानामध्ये उतरला जाईल. पहिल्या मॅच मध्ये तितकासा खेळ करता आला नाही पण आज जबाबदारी आहे. खेळ करावा लागेल. धावसंख्या जमवावी लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला तितकीची धावसंख्या जमवायची आहे. प्रयत्न करायचे आहे. दुसरं षटक योगेश हा पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. अगो टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा उसळी देणारा चेंडू. आज एक गणतंत्र जर आपण गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं ना योगेशकडं ते एक अनुभवाप्रमाणे गोलंदाजी केली जाते. अकूट टप्प्याचा चेंडू कितकीची उसळी दिली जाईल, त्याच्यानंतर फलंदाज कसा थांबला जाईल, त्याला धावा रोखल्या जातील आणि येणारे चेंडू आतापर्यंत कोणतीही धाव खर्च केली नाही. 4 चेंडू डॉट आणि 1 विकेट. संधी होती, संधी गमावली जाते. डिक्लेअर स्वरूपात 1 धावेसाठी म्हणजे बऱ्याच काळानंतर 1 सिंगल धाव इथं खर्च केली जाते. यावेळी संधी होती. यष्टीरक्षकाला तितकंसं काम बजावता आलं नाही. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावरती थांबली होती पण आता 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे किती प्रयत्न करावे लागत आहेत आंबेकर 11 संघासाठी एक धाव जमवणे करण्यासाठी. पुढे मारण्याचा प्रयत्न. फटका जर आपण पाहिला तर जमिनीला गुदवल्या करत हा चेंडू जातो. या लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. आर्यन एकेरी धाव खर्च केली जाते. चला पंच किती चेंडू झालेत? 1 बाकी आहे. ओके. यावेळी फटका खेळला जाईल. चेंडूला जास्त उंची दिली जाते. क्षेत्ररक्षक आलेत आणि विकेटचं पतन होतंय. संकेतलाही परतावं लागतं इथं. हाही फलंदाज बाद होतोय. या षटकाकडे जर आपण पाहिलं तर फक्त 1 सिंगल धाव खर्च केली आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. चला आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. आता 3रा फलंदाज बाद झाला तो म्हणजे संकेत. आता येणाऱ्या फलंदाजांवरती जबाबदारी असेल किती टार्गेट सेट केलं जाईल विवर टीम समोर. आज फलंदाजीची लाईनअप जर आपण बघितली ना विवर टीमची एक स्ट्रॉंग फलंदाजी आहे म्हणजे तितकीची धावसंख्या जमवू शकेल
आज किती टार्गेट आपण देऊ शकता आणि आपले गोलंदाज किती गोलंदाजी चांगली करू शकतील. अशोक हा गोलंदाजीसाठी आलाय. स्लोअरच्या गोलंदाजी केली जाईल. फटका जरूर खेळला जातो या आणि यावेळी प्रफुल्ल यांनी जबाबदारी घेतल्या. एक मोठा फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या म्हणजे 6 धावांसाठी येतो या. आता खेळ करावा लागणार आहे. जबाबदारी घ्यावी लागणार आहे. रिस्क उचलावी लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही रिस्क उचलणार नाही तोपर्यंत तुम्हाला मोठी धावसंख्या जमा करू शकणार नाही. आणि यावेळी प्रफुल्लने एक मोठा फटका जरूर खेळला जातो या अशोक वरती. थोडीशी रिदम जर आपण पाहिलं तर स्लोअर गोलंदाजीचा आहे. पुन्हा एकदा आता चांगला टप्पा आहे. थोडासा पाठीमागे ठेवलेला उचली देणारा चेंडू. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा अशोक पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय. फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक येतोय. जंप मारून प्रयत्न केला पण अपयश मात्र येतोय तो चौकार. आज प्रफुल्लवरती जबाबदारी आहे. नजरा जरूर वेधून घेतल्या जात आहेत कारण की आपल्यावरती एक भरवसा असतो आणि भरवशाप्रमाणे फलंदाजी करावी लागणार आहे. 3 चेंडू आतापर्यंत खेळ खेळला गेला. 10 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा अशोक पुन्हा प्रयत्न पुढे मारून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आला. फील्ड केली. दुसऱ्या धावेची रिस्क उचलली जाते आणि जंप मारल्या. जर पाहिलं तर खेळाडू जर पाहिलं तर नयन आज वर्णी लागली ती म्हणजे 5व्या क्रमांकासाठी. आज स्वतःला वाचवण्यासाठी जंप मारावी लागली. पुन्हा एकदा अशोक गोलंदाजीसाठी निघतोय. याही वेळी फटका ताबडतोब खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथं. चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं पतन केलं जाईल. प्रफुल्लनं मोठे फटके खेळण्याचा विचार जरूर केला होता पण फटका फसला. झेल टिपला तो म्हणजे योगेश. आणि धावसंख्या जर पाहिली तर 16 आकडेवरती आहे. 3रं षटक आणि या 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित एका चेंडूचा अजून खेळ शिल्लक असेल. आर्यन काय सांगितलं मग आर्यनच नाव सांगितलं मग आर्यन. चला ज्या खेळाडूंना पाठीमागची मॅच गाजवली तोच मात्र मैदानामध्ये उतरला जाईल. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय का नाही. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू तळला जाईल. चेंडूची फेकी करतोय पण नकार दिला. तीन षटकांचा खेळ संपला जाईल आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 18 आकडेवरती. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील प्रयत्न केला जाईल. नवोदित खेळाडू आज जर आपण पाहिलं तर 16 वर्षाचे दोन्ही खेळाडू आज आंबेकर 11 साठी धावून येत आहेत का. एका खेळाडूनं चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. त्या जीवावरती जर आपण पाहिले तर पहिली मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता ओम. पण आज त्याला खेळावं लागेल. षटकारानं जर पाहिलं तर त्यानं आपलं धावसंख्या जमवली होती. टार्गेट सेट केलं होतं पण आज या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतील. गोलंदाज संकेत शेवटचं षटक घेऊन आलाय. चांगली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळलाय. आज या गोलंदाजाला काहीतरी करावं लागेल. गोलंदाजी निघतोय. फटका खेळलाय. चेंडूला उंची दिली. क्षेत्ररक्षक धावेल प्रयत्न केला जाईल. झेल सुटला जातो. या नौका क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज हित बाद होऊन परतला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता तोच धावशीत या स्वरूपात बाद झालाय. झेल जरूर सुटला पण या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अपयश मात्र आलंय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 आकडेवरती. चला आलेवाडी टीम आपण तयार राहायचं आहे. याच्यानंतर आपली मॅच क्वार्टर फायनल मॅच असणार आहे. आपण तयार राहायचं आहे. विनंती असेल. यावेळी फटका खेळलाय. गारकी दिशी फिरला जातो या आणि हँडसम फटका खेळला जातोय. काय फटकेबाजी केली जाते या नयनच्या बॅट मधून. हा षटकार आलाय. दिलासा दिला जातोय.
चांगल्या खेळाडूंना लाजवेल असा हा फटका. ज्या क्षणी चेंडू आला त्या क्षणी फिरला गेला, बॅट फिरवली गेली आणि हा येतोय षटकार. पुन्हा बॅट फिरवली जात्या, क्षेत्ररक्षक येतोय तिथं आणि सहजरित्या हा खेळाचा अंत होतोय. आज जबाबदारी होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. दोन्ही फटके मोठे खेळायचे होते, विचार चांगला होता. आज या वयामध्ये हे क्रिकेट खेळताना आपण बघतो या खेळाडूला आज भविष्य एक उज्ज्वल आहे. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 25 आकड्यावरती. म्हणजे 2 चेंडूमध्ये किती टार्गेट सेट केलं जातं. या ओमकार हा मैदानामध्ये उतरला जाईल. आज जवळजवळ आंबेकर 11 संघाकडं 16 ते 18 वयातील खेळाडू बघायला भेटले जात आहेत. बॅट फिरवली, जरूर क्षेत्ररक्षक आहे तिथं, फेकी केली जात्या, धावचीत या स्वरूपात बाद होतोय. म्हणजे रनअप कुठेतरी कमी पडला जातोय. आता एका चेंडूचा सामना जरूर केला जाईल. जरूर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक इथं पोहोचतोय का हा, आणि महत्वाचा खेळ केला जाईल. यावरती किती धावा भेटतायत, चौकार येतोय. आज चांगली फटकेबाजी राहिली शेवटच्या क्षणामध्ये. शेवटच्या षटकाकडे जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला जाईल. चला लगेच आंबेकर 11 संघ आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. चला स्वयंसेवक ऋतिक शेलार आपण बाउंड्री लाईन वरती बाउंड्रीमॅनची भूमिका बजवायची आहे. आज आपण जर पाहिलं तर बाउंड्री लाईन वरती चांगली भूमिका बजावतो आपण. आपल्या टीमसाठी योगदान जरूर चांगलं असतं. आजही आपला खेळ चांगला आहे. इथं 29 धावा जमवल्या आणि 30 धावांचं टार्गेट विवर संघासमोर ठेवलं गेलंय. आता फलंदाजी करत असताना आता जबाबदारी आहे ती गोलंदाजांची. चमकावं लागेल, कुणाला तरी खेळ चांगला करावा लागेल आणि या धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. चला विवर टीम ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे आणि आलेवाडी टीम आपला कॅप्टन तयार ठेवा. टॉस का बॉस मध्ये आपण टॉस का बॉस बघतो. या एपी स्पोर्टचे मालक अमित दादा पवार, पावर्ड बाय टॉस का बॉस. आज जर आपण पाहिलं तर घनसोली मध्ये एक मोठं शॉप आहे. आज जरूर चला 30 धावांचं टार्गेट समोर आहे. 2 जोडी मैदानामध्ये उतरले जाईल. अशोक आणि श्रीनाथची जोडी मैदानामध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले गेले. धावसंख्या 30 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 30 धावा जमवायच्या आहेत. 30 धावा रोखायच्या आहेत. ते म्हणजे आंबेकर 11 संघाला जर आपल्याला पुढे वाटचाल करायची असतील तर या 30 धावा थांबवायच्या आहेत आणि विवर टीमला जर पुढे वाटचाल करायची आहे 30 धावा जमवायच्या आहेत. कमी धावसंख्येचा स्कोर आहे या स्पर्धेतील. आता पहिल्यांदाच आपण बघतोय आता या कसा पार केला जाईल विवर टीम कडून. अशोक हा मैदानामध्ये उतरलाय. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर संकेत उतेकर हा गोलंदाजीसाठी उतरला जातो. या पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती, कमबॅक करून दिलं गेलं होतं. जी महत्वाची 2 षटकं होती त्यानं ती हाताळली होती आणि आपल्या टीमला गोलंदाजीच्या जीवावरती विजय संपादन करून दिला होता. आज आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. या पॉवर प्लेच्या षटकासाठी तयार होईल. पहिला चेंडू वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तीरावला जातो. या
सुरुवात चांगली झाली, दमदार सुरुवात केली जाते. म्हणजे असे चेंडू आपल्याला फेकावे लागतील, चांगले चेंडू हाताळावे लागणार आहेत. अशोकची क्षमता जर आपण बघितली ना तर एक चांगला वेग आणि त्याच वेगानं फलंदाजी करण्याचा आज मनसुबा असतो, पण कुठेतरी थांबला जातो. या वेगानं बॅट फिरवली जाते. याही वेळी पंचांकडे अपील केला जाईल. पंचांनी बोर्ड मात्र आकाशाकडे केले. महत्वाची विकेट अशोकला परतावं लागतं. या सुरुवात चांगली राहिल्या. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर खाली राहिला होता, निर्धाव गेला, पण दुसरा चेंडू विकेटचं बदल होतं. या जरूर नजरा वेधून घेणारी ही मॅच आपल्या समोर आल्या. संकेतनं चांगली सुरुवात केल्या, ज्यावरती होती जबाबदारी तोच मात्र परतला जातो. या पण अजून बॅटिंग लाईनअप जर आपण बघितली विवर टीमची, अजूनही 5 ते 6 क्रमांकापर्यंत एक फलंदाजी चांगली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी हा आर्यन मैदानामध्ये उतरला जाईल. मनोबल जरूर वाढलं. या सुरुवात चांगली राहिल्या. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. गोलंदाज संकेत, आर्यन आल्या पावली चेंडूला पावडण्याचं काम केलं जातं. या सुरुवात केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातंय. जरूर षटकार आलाय, पण त्याच्यासाठी एक भिंत मोठी उभी होती, त्याला पार करून हा चेंडू सीमारेषे पार जातोय. आर्यन आल्या पावली षटकारानं आपलं खातं खोललंय. या पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. संकेत आता गती परिवर्तन केलं. या म्हणजे हुशार गोलंदाज असतात ना, ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आज यावेळी संकेतनं एक थोडंसं वेगळं पण केलंय, कारण की पहिला चेंडू वेगानं फेकला होता, आर्यननं त्याला पाठवलं होतं समोरच्या दिशेमध्ये लॉंगॉनच्या रेंजमध्ये 6 धावेसाठी. पण यावेळी थोडीशी रनअप घेतल्यानंतर अर्ध्या टप्प्यावरती आल्यानंतर गती परिवर्तन केलं, थोडंसं स्लो चेंडू फेकला गेला, एक सिंगल धाव आल्या. यावेळी कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही, एक सिंगल धाव घेतली जाते. या इथं संधी होती पण तिथपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊ शकला नाही. एकेरी धाव जमवली जाते. षटकाराने एक दिलासा दिला गेला, धावसंख्या जमवली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. अजून 22 धावांची गरज आहे. ह्यावेळी टप्पा बसलाय. अतिरिक्त धाव जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. वाईट +1 अशा 2 धावा जमवल्या जातील. नियंत्रण ठेवावं लागेल, कारण की आपली पहिलीच धावसंख्या कमी आहे आणि त्यात असे अतिरिक्त धावा खर्च कराल तर मॅच जवळ येत जाईल. आपल्याला मॅच वाचवायची आहे, एक धावा वाचवायची आहे, प्रयत्न करायचे आहेत. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजीसाठी निघाला जाईल आणि समोरच्या दिशेमध्ये मारण्याचा प्रयत्न होता. मिडल स्टंप इथं उद्ध्वस्त केला जाईल. महत्वाची विकेट या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 2 जोडीला पाठवण्याचं काम केलं. या ओपनर जोडी मैदानामध्ये उतरली होती. अशोक आणि श्रीनाथ ही 2 जोडी होती, पण याला पाठवण्याचं काम पॉवर प्लेच्या षटकामध्ये संकेत याने केले. या एका षटकाचा खेळ संपला जाईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 10 या आकड्यावरती. म्हणजे अजून आता 18 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. जरूर 2 विकेट संपादन केलेत, पण धावांची गती येणाऱ्या चेंडूमध्ये राखता आली नाही संकेतला. आता येणारा गोलंदाज कोण असेल, कोणावरती जबाबदारी दिली जाईल. आणि प्रफुल्ल हा दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी येतोय. मधल्या काळामध्ये चांगली फटकेबाजी केली होती, धावांचा वेग वाढवत असताना बाद होऊन परतला, पण आता जबाबदारी आहे ती गोलंदाजाची. 18-20
खराब सुरुवात झाली. अतिरिक्त चेंडू आलाय. आज जर आपण पाहिलं तर अतिरिक्त धावा जास्तीत जास्त खर्चाला आपण पाळतो या आंबेकर 11 संघाला, कारण की यावरती आपल्याला एक एक धाव ही महत्वाची आहे. वाचवायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा प्रफुल्ल निघतोय गोलंदाजीसाठी. यावेळी बॅट गर्दिशी फिरवल्या आणि चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या रिजन मध्ये. 7 धावांसाठी येतोय हा षटकार. आर्यन धनावडे आता फायर होतोय. 2 षटकार आलेत. आज जर आपण पाहिलं तर एक चालाक आहे. आज सुरुवात जर त्याची पाहिली ना तर गोलंदाजीमध्ये एक चांगली चुनक होती. क्षेत्ररक्षण एक चांगलं होतं. आज फलंदाजी चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोया. विजयापर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न केला जातोया. अजून 13 धावांची गरज आहे. इथून पुढचा प्रवास असणार आहे. चला आलेवाडी याही वेळी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं. प्रयत्न केला जातोय पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. 3 षटकार आतापर्यंत खेचलेत आर्यन यांनी झटपट आणि विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रफुल्ल हा पुन्हा एकदा याही वेळी चांगला फटका खेळला जाईल मिड विकेटच्या रिजन मध्ये. 14 षटकार खेचलाय. आर्यन धनावडेचं वादळ निर्माण झालंय. चांगला खेळ केला जातोय. जरूर वेळ वाचवला जातोय आणि विजयासाठी जर आपण पाहिले तर एक धाव लांब असणार आहे तो म्हणजे विवर टीम. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. आणि विजयी फटका खेळला जातो. इथं विजय संघ होतो या विवर टीम. चला कर्णधार लगेच या. ह्याच्यानंतर आपण क्वार्टर फायनल मध्ये गेलो या स्पर्धेत पहिला संघ कोणता टॉप 4 मध्ये फायनल मध्ये धडक मारेल यासाठी एक मोठी लढत असणार आहे. 2 सामने जिंकून पुढे येऊन थांबलाय तो म्हणजे आलेवाडी संघ आणि त्याच्यानंतर आताच मॅच जिंकली ती म्हणजे विवर टीमनं लोएस्ट स्कोर